मागील काही दिवसांपासून पोंभुर्णा वासियांना दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे। त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। याबाबत स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने पोंभुर्णा गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संतप्त महिलांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वात माठ फोडून गटविकास अधिकाऱ्यांवर दूषित पाणी टाकून आपला संताप व्यक्त केला। पोंभुर्णा तालुक्यातील 15 गावांसाठी असलेली वेळवा येथील ग्रीड पाणी पुरवठा योजना वीज बिल भरणा न केल्यामुळे मागील 1.5 महिन्यापासून बंद आहे। या विरोधात शिवसेना उबाठाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिरे यांनी या गावातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामस्थांना घेऊन पोंभुर्णा तहसील कार्यालयात आंदोलन केले। मात्र अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर न दिल्याने शिवसैनिकांनी माठ फोडून आणि अधिकाऱ्यांवर दूषित पाणी फेकून रोष व्यक्त केला। या संदर्भात संदीप गिरे यांनी लवकरात लवकर पोंभुर्णा वासियांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली गेली। जवळपास 15 गावा गेल्या 1.5 महिन्यापासून शुद्ध पाण्यापासून वंचित आहे। याच्यासाठी गावकऱ्यांनी, सरपंच मंडळींनी वारंवार जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले, कारवाई करा, म्हणजे आमचं पाणी सुरळीत करून द्या अशी त्यांना विनंती केली। परंतु गेल्या 15 दिवसापासून प्रशासन BDO साहेबांचं नाव घेतात, कोणी पाणी पुरवठा विभागाचं नाव घेऊन राहिलं, फक्त टाळामटाळ करत होते। आज आम्ही पूर्ण गावकऱ्यांना सोबत घेऊन, सरपंच विभाग पूर्ण सगळे घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून यांना आज जाब विचारासाठी आलो आणि यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की गेल्या जे वेडवा ग्रीड म्हणून यांनी एक योजना आणली होती, गेल्या ते आता एक ते प्रॅक्टिस या दौऱ्यान होती, गेल्या 1.5 महिन्यापासून यांचं बिल नाही भरलं आणि लास्ट टाइम यांनी स्वतः जिल्हा परिषदेनं बिल भरलं होतं। CO साहेबांनी सांगितलं का बाबा आम्ही बिल भरू, 20% तरी पैसे भरू, आणि हे उडवाउडवीचे प्रश्न देऊन राहिले। जिल्हा परिषदला अजून हँडओव्हर केली नाही ग्रामपंचायतला, तर ग्रामपंचायत पाणी पुरवठा कर कसं लोकांकडून घेणार आहे। या संदर्भात सगळं आम्ही आंदोलन करण्यात आलं आणि आज प्रशासनाला आम्ही धाऱ्यावर धरलो। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की येत्या 2-4 दिवसात आम्ही ते त्वरित पाणी योजना सुरू करू।